पालांदुरात रेती माफियांचा हौदोस, प्रशासन हप्त्यापुढे नतमस्तक. रॉयल्टी संपली तरी रेतीची सुसाट वाहतूक सुरू, महसूल पोलिसांची संशयास्पद शांतता. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पळसगाव रेती घाटावरून सुरू असलेल्या भरधाव रेती वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पळसगाव घाटातून निघणाऱ्या रेतीने भरलेले ट्रॅक्टर पालांदूर मुख्य चौक मार्गे लाखनीकडे अक्षरशः सुसाट वेगानं धावत असल्यानं गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार दररोज तब्बल 40 ते 50 ट्रॅक्टर रेती वाहतूक करतात. अनेक ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती भरली जात असून चालक गावातील मुख्य रस्ते, चौक आणि वर्दळीच्या भागातून कोणतीही सुरक्षितता न पाळता भरधाव वेगानं वाहन चालवतात. त्यामुळे नागरिकांचा जीव इतका स्वस्त झालाय का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे रेती वाहतुकीसाठी शासनानं निश्चित केलेली रॉयल्टीची वेळ संपल्यानंतरही रात्री अपरात्री अवैधरित्या रेती वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियमांना केराची टोपली दाखवत काही मुजोर रेती ठेकेदार उघडपणे प्रशासनालाच आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झालंय. यावरून धक्कादायक बाब म्हणजे या अवैध प्रकाराकडे महसूल विभाग आणि काही पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा परिसरात जोर धरतीये. हप्ते पोहोचत असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून उघडपणे केला जातोय. जर प्रशासनातील काही अधिकारीच रेती माफियांना संरक्षण देत असतील तर सामान्य जनतेनं न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा संतप्त प्रश्न उपस्थित होतोय. एका बाजूला शासन अवैध उत्खनन रोखण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करतं, तर दुसऱ्या बाजूला पळसगाव घाटावरून सुरू असलेली संशयास्पद आणि बेकायदेशीर रेती वाहतूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतेय. आता प्रश्न असा उपस्थित होतो की रेती माफियांच्या दहशतीसमोर प्रशासन गुडघे टेकलंय का? रॉयल्टी वेळेनंतर सुरू असलेली वाहतूक नेमकी कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? मोठा अपघात झाल्यानंतरच महसूल आणि पोलीस विभाग जागे होणार आहेत का? त्यामुळे जिल्हाधिकारी, वरिष्ठ महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करून या सुसाट रेती वाहतुकीवर नियंत्रण आणावे. रात्री सुरू असलेली अवैध वाहतूक तात्काळ बंद करावी आणि संबंधित मुजोर ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते.